तर लास्ट लेक्चर मध्ये आपण WH टाइप अँड यस नो क्वेश्चन्स पाहिले होते. WH क्वेश्चन्स, yes no type क्वेश्चन पाहिले होते आणि असर्टिव्ह सेंटेन्स पाहिले होते मला वाटतं ना. ठीक आहे. येस. आज रिमेनिंग पॉइंट जो आहे आपण तो डिस्कस करूया. ओके. आता WH क्वेश्चन, येस नो टाइप क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चर डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं की सेट टू किंवा सेटच्या ऐवजी काय घेणार तुम्ही, आस्क घेणार होतात. WH क्वेश्चन मध्ये ऍज इट इज तोच WH वर्ड जॉइनिंग वर्ड म्हणून घेणार होतात. तर वर्बल क्वेश्चन मध्ये किंवा येस नो टाइप क्वेश्चन मध्ये इफ किंवा वेदर घ्यायचं होतं. बरोबर आहे. त्यानंतर तिथं आपल्याला काय करायचं होतं, जे सेंटेन्सेस प्रश्नार्थक आहेत म्हणजे WH क्वेश्चन असेल किंवा वर्बल क्वेश्चन असेल तर त्याचा सेंटेन्स आपल्याला प्लेन तयार करायचं होतं सेंटेन्स. बरोबर आहे. म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स तयार करायचं होतं आणि असर्टिव्ह सेंटेन्स तयार केल्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क रिमूव्ह करून तिथं काय करायचं ते फुल स्टॉप द्यायचा होता. त्याचबरोबर टेन्स. सर आवाज ब्रेक होतोय. येत नाही का? हॅलो. येतोय. ब्रेक होतोय. बरं, ज्यांना ब्रेक होते ना रेंज मध्ये या थोडस. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आणखीन येस नो टाइप क्वेश्चन मध्ये तिथं जे प्रश्नार्थक वाक्य होतं तर ते प्रश्नार्थक वाक्याचं प्लेन सेंटेन्स तयार करायचं. त्याचबरोबर त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स तयार करत असताना टेन्स सुद्धा चेंज करायचा होता. त्याचबरोबर प्रोनाउन्स आणि ऍडवर्ब जे असतील तर त्याच्यामध्ये चेंज करायचे होते आपल्याला. ओके. त्यानंतर नेक्स्ट टाइप पाहतोय जे सेंटेन्स इनवर्टेड कॉमा मध्ये येत आहेत आणि ते त्याची सुरुवात ही लेट या वर्ण होते तर ते सेंटेन्सेस आपल्याला इथं पाहायचे आहेत. तिचा रूल्स थोडे वेगळे आहेत ते पाहू आपण. फर्स्ट रूल दिलेला आहे यूज सजेस्टेड इन्स्टेड ऑफ सेड और सेड टू. आता जे रिपोर्टिंग वर्ब आहे किंवा रिपोर्टिंग वर्ब जे आपण इथं पाहतोय सेड किंवा सेड टू जे येत आहे डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स मध्ये तर त्याच्या ऐवजी आपल्याला इथं काय घ्यायचं आहे पहा तर सजेस्टेड हे काय घ्यायचं आहे इथं रिपोर्टिंग वर्ब म्हणून घ्यायचं आहे. म्हणजे सेड टू किंवा सेड आहे ते रिमूव्ह करायचं त्याच्याऐवजी सजेस्टेड घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर सेकंड रूल दिलेला आहे देन रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज अँड यूज दॅट ॲज कनेक्टिव्ह. तिथं आपल्याला काय करायचं आहे इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा आहे आणि इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केल्यानंतर तिथं काय घ्यायचं आहे जॉइनिंग वर्ड म्हणून आपल्याला दॅट घ्यायचा आहे. लक्षात ठेवा कोणत्या सेंटेन्स मध्ये कोणतं कनेक्टिव्ह घेतोय किंवा कोणतं जॉइनिंग वर्ड घेतला जातोय तो लेटच्या सेंटेन्स मध्ये दॅट घेतलं जात आहे. त्यानंतर नेक्स्ट रूल दिलेला आहे पहा देन यूज दे शुड लिस्नर एक्सक्लुडिंग वी शुड लिस्नर इन्क्लुडिंग बाय रिमूव्हिंग द वर्ड लेट. आता ज्यावेळेस आपण या सेंटेन्सचा विचार करतोय लेटच्या सेंटेन्सचा आणि त्यावेळेस लेट हे ज्यावेळेस सेंटेन्स मध्ये आलेले असतं तर तो लेट हा वर्ड आपला रिमूव्ह करायचा आहे. मग त्याच्याऐवजी काय करायचंय पहा ज्यावेळेस आपल्याला लिस्नर जे आहेत म्हणजे समोर जे सेंटेन्स ऐकणारे किंवा ऑब्जेक्ट म्हणतो आपण तर ते जे काय ऐकणारे आहेत तर त्यांना ज्यावेळेस आपल्याला एक्सक्लुडिंग करायचं असं म्हणजे वगळायचं असेल तर त्यावेळेस तिथं लेटच्या ऐवजी दे शुड घ्या. काय सांगितलं लक्षात येतं का एखाद्या सेंटेन्स मध्ये जर समजा लेट आलेला आहे आपल्या त्या सेंटेन्सनुसार काय करायचं आहे की तिथलं जे काही लिस्नर आहेत म्हणजे सेंटेन्स ऐकणारे आहेत किंवा ऑब्जेक्ट जे आहेत त्या सेंटेन्स मधले तर त्यांना इथं आपल्याला इन्क्लूड करायचं नाही सेंटेन्स मध्ये तर त्या कंडिशनला आपल्याला काय घ्यायचं आहे लेटच्या ऐवजी दे शुड घ्यायचं आहे. आणि जर समजा त्यांना आपल्याला इन्क्लूड करायचं असेल सेंटेन्स मध्ये तर तिथं काय घ्यावं लागतं तुम्हाला लेटच्या ऐवजी वी शुड घ्यावं लागतं. आणि या दोन्हीच्या ऐवजी आपल्याला कोणता वर्ड रिमूव्ह करणार आहोत लेट हा वर्ड इथं रिमूव्ह करायचा आहे. ओके. समजतंय का काय सांगतोय ते
लेट हा वर्ड आपण रिमूव्ह करायचा. लेट हा वर्ड रिमूव्ह करायचा आहे इनडायरेक्ट स्पीच करत असताना, परंतु लिस्नर जर एक्सक्लुडिंग असतील, एक्सक्लुडिंग म्हणजे काय, तर आपल्याला त्यांना वगळायचं इथं, म्हणजे लिस्नर इथं कन्सिडर करायचे नाहीयेत, थर्ड पर्सन आपल्याला इथे कन्सिडर करायचं आहे. तर त्या कंडिशनला दे शुड घ्या. या ठिकाणी आपल्याला लिस्नर जर इन्क्लूड करायचे असतील तर वी शुड घ्या. ओके. Then next rule, then make the changes in pronouns, tense and adverbs as per the changes given above. त्याचबरोबर जे काही वरती चेंजेस दिलेले आहेत प्रोनाउन्स मध्ये, टेन्स मध्ये किंवा ऍडव्हर्ब्स मध्ये, टाइम आणि प्लेस मेन्शन करणारे जे काही ऍडव्हर्ब्स आहेत त्याच्यामध्ये, तर ते वरती दिलेल्या रूल्स नुसार किंवा जे काय वरती दिलेले नियम असतील त्याच्यानुसार ते चेंज आहेत. तर हे झाले पहा लेट चं सेंटेन्स ज्यावेळेस येते त्यावेळेस आपल्याला इथे. त्यानंतर एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर पहा सीता लेट्स द पोलीस. आता सीता सेडच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला इथं, सजेस्टेड घ्यायचं आहे. ओके, काय घ्यायचं आहे, सजेस्टेड. त्यानंतर जॉईनिंग वर्ड म्हणून काय घेतलं आपण इथं, दॅट घेतलंय पहा, म्हणजे इथं रिमूव्ह काय केलं आपण, लेट्स रिमूव्ह केलं इथं, सॉरी नॉट रिमूव्ह केला इथं, काय घेतलं इथं, दॅट घेतलं. त्यानंतर लेट्सच्या ऐवजी काय घेतलं पहा, दे शुड घेतलं इथं, कारण इथं आता आपण इथं लिस्नर जे आहेत त्यांना एक्सक्लुडिंग केलंय किंवा एक्सक्लूड केलंय, त्यांना वगळलंय आपण, म्हणून काय घेतलं, दे सेंटेन्स ऍज इट इज कॉल्ड द पोलीस. सेंटेन्स कसं तयार झालंय, सीता सजेस्टेड दॅट दे शुड कॉल द पोलीस, अशा पद्धतीने सेंटेन्स प्रिपेअर झालेला आहे. सेकंड सेंटेन्स, हरी सेड टू मी, हरी सेड टू मी लेट्स हॅव अ पार्टी. आता हरी मला म्हणाला आहे की आपल्याकडे काय पार्टीला जायचं आहे किंवा आपल्याला पार्टी आहे, तर तिथं सेड टू च्या ऐवजी सजेस्टेड घेतलं, हरी सजेस्टेड मी, जॉईनिंग वर्ड दॅट घेतला. आता इथं इन्क्लुडिंग करायचंय किंवा इन्क्लूड करायचं आहे कुणाला, ऑब्जेक्टला किंवा लिस्नरला, तर त्या कंडिशन मध्ये आपण लेट्सच्या ऐवजी काय घेतलं इथं, वी शुड घेतलेला आहे. ओके, सेंटेन्स कसं तयार झालं, हरी सजेस्टेड मी दॅट वी पार्टी. ओके, त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स let's discuss the issue now. She said let's discuss the issue. याच्यामध्ये सी सजेस्टेड दॅट, आता इथं वी शुड किंवा दे शुड दोन्ही पण चालेल, परंतु इथे काय घेतलंय आपण, लेट्सच्या ऐवजी दे शुड घेतलंय, डिस्कस द इश्यू नावचं इथं देन केलेलं आहे. आता चेंज करायचा प्रश्न निर्माण होत नाही, कारण दे शुड घेतोय आपण इथे किंवा वी शुड घेतोय, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये टेन्सचा काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त प्रोनाउन्स मध्ये चेंज करायचे आहेत जर समजा लेट सेंटेन्स मध्ये आले तर, आणि ऍडवर्ब मध्ये. आता ऍडवर्ब आले तर नाव त्याचं आपण देन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स दिलंय, ही सेड टू हिज ब्रदर, ही सेड टू हिज ब्रदर लेट्स सेलिब्रेट, ही सेड टू हिज ब्रदर लेट्स सेलिब्रेट. सजेस्टेड घेतलं सेड टूच्या ठिकाणी, हिज ब्रदर ऍज इट इज घेतल्यानंतर दॅट इथं काय घेतलंय बा, दे शुड सेलिब्रेट किंवा वी शुड सेलिब्रेट म्हणू शकतो. ही सेड टू हिज ब्रदर, तो त्याच्या भावाला म्हणाला की त्यांना साजरे करू दे, जे काही त्यांचं आहे ते फंक्शन किंवा जे काही त्यांना साजरं करायचं आहे ते, त्यामुळे इथं दे शुड सुद्धा चालेल बा, त्यामुळे इथं आपण दे शुड घेतलेला आहे. सेंटेन्स कसं तयार झालंय, he suggested his brother that they should sit. हे सेंटेन्स प्रिपेअर झालेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट दिले पहा, आणि लास्टचा टाईप आहे आपला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. लास्टचा टाईप कोणता आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा शेवटचा टाईप आहे. त्याचे रूल्स, यूज एक्सक्लेम्ड इन्स्टेड ऑफ सेड ऑर सेड टू. जर सेंटेन्स मध्ये आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर दिला असेल, आता हे कोणतं सेंटेन्सचा टाईप पाहतोय पहा आपण, तर जे काही इनवर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स आहे तर त्याचा आपण प्रकार पाहतो. म्हणजे तिथं जर समजा रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू या दोन्हीपैकी एक आलेलं असेल किंवा येतं तिथं, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या ऐवजी एक्सक्लेम्ड हा रिपोर्टिंग वर्ब घ्यायचा आहे.
किंवा हे रिपोर्टिंग वर्ब त्या ठिकाणी घेणार आहोत आपण कोणतं एक्सक्लेम्ड. ठीक आहे. त्यानंतर सेकंड रूल दिलेला आहे देन रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज अँड यूज दॅट ॲज कनेक्टिव्ह. पाहिजे सुद्धा आपल्याला आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये सुद्धा आपल्याला काय घ्यायचं आहे कनेक्टिव्ह म्हणून दॅटच घेणार आहोत. आता दॅट कुठे कुठे घेतो लक्षात येते का तर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे दॅट घेतोय आपण कनेक्टिव्ह म्हणून. त्यानंतर लेट्सच्या सेंटेन्स मध्ये घेतोय. त्यानंतर एक्सक्लेमेटरी मध्ये घेतोय. इम्पेरेटिव्ह मध्ये काय घेतोय आपण टू किंवा नॉट टू घेतोय आणि WH क्वेश्चन मध्ये तोच WH वर्ड घेतोय आणि वर्बल क्वेश्चन मध्ये काय घेतोय इफ किंवा वेदर घेतोय. ओके. कनेक्टिव्ह लक्षात ठेवा कशाला कोणत्या सेंटेन्स मध्ये किंवा कोणत्या टाईपच्या सेंटेन्स मध्ये कोणत्या प्रकारचं किंवा कोणतं कनेक्टिव्ह घ्यायचं आहे ते. ओके. Then remove inverted commas and use that as connective. Okay. Then next, then convert the remaining sentence into assertive sentence. Remove how and what. आता इथं सुद्धा आणखीन आपल्याला जे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण पाहिले तर त्याचा इथं आपला रिव्ह्यू घ्यायचा आहे किंवा त्याचा इथं यूज करायचा आहे. म्हणजे काय करायचं इथं तर जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे इन्व्हर्टेड कॉमा मधलं तर त्या सेंटेन्सचं आपल्याला इथं असर्टिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे. येते का लक्षात. जे इथं आपलं असर्टिव्ह सेंटेन्स जे आपण कन्वर्ट करतोय तर ते असर्टिव्ह सेंटेन्स कन्वर्ट करत असताना त्याचा टेन्स सुद्धा चेंज करायचा आहे आपल्याला. लक्ष द्या काय सांगतोय ते की ज्या वेळेस आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्जन करतोय तर त्यावेळेस तिथं आपल्याला काय करायचं आहे तर असर्टिव्ह सेंटेन्स त्याचबरोबर त्याचा टेन्स सुद्धा चेंज करायचा आहे. ज्या पद्धतीने वरती टेन्स आहेत त्या पद्धतीने. नंतर हाऊ आणि व्हॉट जे आहे सेंटेन्स मध्ये येणार ते आपले टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये रूल्स इथे फॉलो करायचे आहेत. फोर्थ रूल दिला आहे देन मेक द चेंजेस इन प्रोनाउन्स टेन्स अँड ॲडवर्ब्स ॲज पर द चेंजेस गिव्हन अबाव. ज्या पद्धतीनं वरती दिलेले चेंजेस आहेत प्रोनाउन्स मध्ये टेन्सेस मध्ये किंवा ॲडवर्ब्स मध्ये तर ते चेंजेस नेसेसरी चेंजेस त्या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. ओके. ओके. त्यानंतर प्रोनाउन्स मध्ये चेंजेस करायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर टेन्स आणि ॲडवर्ब्स याच्यामध्ये सुद्धा चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर इफ द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स डज नॉट हॅव सब्जेक्ट अँड वर्ब टेक इट इज ॲज डमी सब्जेक्ट अँड वर्ब. जर सेंटेन्स मध्ये काय असतील पहा सब्जेक्ट आलेले नसतील. आता बऱ्याचशा सेंटेन्स मध्ये काय नसतात पहा सब्जेक्ट आलेले नसतात. तर सब्जेक्ट जर सेंटेन्स मध्ये आलेले नसतील तर तिथं इट इज हा डमी सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. ओके. त्यानंतर आता सेंटेन्सेस पहा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपण कन्व्हर्जन कसे करणार आहोत
सीता सेड व्हॉट अ क्लेवर पर्सन ही इज. पाहिजे आता व्हॉट अ क्लेवर पर्सन ही इज आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे किंवा एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर इथं आता आपला सीता ऍज इट इज सब्जेक्ट घेतला, सेडच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्या इथं एक्सक्लेम्ड घेतलं, त्यानंतर दॅट जॉइनिंग वर्ड घेतला, त्यानंतर सेंटेन्स मध्ये ही आहे सब्जेक्ट, तो ऍज इट इज घेतला कारण थर्ड पर्सन आहे. इजचं वॉज केलं, टेन्स चेंज करायचं आपल्याला, त्यानंतर व्हॉट रिमूव्ह केलं, अ व्हेरी क्लेवर किंवा अ क्लेवर पर्सन ऍज इट इज येईल. म्हणजे इकडचं सेंटेन्स आपण असर्टिव्ह सेंटेन्स तयार केलं. असर्टिव्ह सेंटेन्स तयार करत असताना त्याचा टेन्स सुद्धा आपण काय केलेला आहे, चेंज केलेला आहे. सेंटेन्स कसं प्रिपेअर झालं लक्षात घ्या. सीता एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज अ क्लेवर पर्सन. ओके. सेकंड सेंटेन्स हरी सेड हाऊ लकी आय एम. हाऊ लकी आय एम अशा पद्धतीचे सेंटेन्स पुढचं. हरी सेड हाऊ लकी आय एम हे सेंटेन्स आहे पण नेक्स्ट दिलेलं. आता हरी सेडच्या ऐवजी काय घ्यायचं इथं आपल्याला एक्सक्लेम्ड घ्यायचं आहे. एक्सक्लेम्ड घेतलं, त्यानंतर जॉइनिंग वर्ड काय घेतोय इथं आपण दॅट घेतोय, त्यानंतर आय एमचं काय केलं ही वॉज, कारण इथं आपण थर्ड पर्सन मध्ये त्याचं चेंजेस करतोय. त्यानंतर हाऊ रिमूव्ह केलं, व्हेरी घेतलं, लकी ऍज इट इज घेतलं त्या ठिकाणी आणि फुल स्टॉप दिला. सेंटेन्स कसं झालंय, हरी एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी लकी आणि फुल स्टॉप. ओके. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स सी सेड हाऊ नाईस. सी सेड हाऊ नाईस या पद्धतीने इथं नेक्स्ट सेंटेन्स आहे. सी एक्सक्लेम्ड घेतलं, त्यानंतर दॅट, सी एक्सक्लेम्ड त्यानंतर दॅट घेतलं, त्यानंतर हाऊ नाईसच्या ऐवजी आपलं इथं काय घ्यायचं आहे सब्जेक्ट दिलेला नाही, इट इज इट वॉज केलं कारण टेन्स चेंज करतोय आपण. ज्या ठिकाणी सब्जेक्ट नसेल त्या ठिकाणी सब्जेक्ट इट इज घ्यायचंय आणि इट इजचा टेन्स चेंज केला आपण काय घेतलं इट वॉज घेतलं, हाऊच्या ऐवजी व्हेरी घेतलं, हाऊ रिमूव्ह केलं, नाईस ऍडजेक्टिव्ह ऍज इट इज घेतलं, फुल स्टॉप दिला, एक्सक्लेमेटरी मार्क रिमूव्ह केला. सेंटेन्स कसं झालं सी एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी नाईस. ओके. या पद्धतीने सेंटेन्स झाले. त्यानंतर लास्ट सेंटेन्स ही सेड हाऊ ब्युटिफुल द पिक्चर इज. ही सेड हाऊ ब्युटिफुल द पिक्चर इज, त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क आहे इथं. आता ही ऍज इट इज घेतलं, सेडच्या ऐवजी एक्सक्लेम्ड घेतलं, जॉइनिंग वर्ड दॅट, त्यानंतर द पिक्चर इथं सब्जेक्ट आहे आणि तो ऍज इट इज घेतला, इजचं वॉज केलं, हाऊ रिमूव्ह केलं, व्हेरी घेतलं, ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह ऍज इट इज घेतलं. सेंटेन्स कसं तयार झालं ही एक्सक्लेम्ड दॅट द पिक्चर वॉज व्हेरी ब्युटिफुल आणि फुल स्टॉप दिला, एक्सक्लेमेशन मार्क रिमूव्ह केला. अशा पद्धतीने हे सेंटेन्स मध्ये चेंजेस केले जात आहेत. तर यासाठी आपल्याला रूल्स पाठ पाहिजेत आणि असर्टिव्ह सेंटेन्स तयार करता यायला पाहिजे की जे आपण पाठीमागच्या काही लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं, कोणत्या टाइप्स ऑफ सेंटेन्सच्या. ओके. काय अडचण आहे का याच्याबद्दल? नो सर. डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच मध्ये काय अडचण आहे का? नो सर. हा पॉइंट आपला इथे संपतोय. हे सर्व स्लाइड्स आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढायच्या आहेत. त्याचबरोबर हे सर्व रूल्स पाठ करायचे आहेत आणि प्रत्येक टाइपचे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस साठी सॉल्व्ह करायचे आहेत. जर तुम्ही ते प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल सॉल्व्ह केले नाहीत तर तुम्हाला डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच येणार नाही. रूल्स सुद्धा एक्झाम मध्ये विचारले जातात ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये कोणतं जॉइनिंग वर्ड घेतला जातो किंवा रिपोर्टिंग वर्ब काय घेतलं जातं, त्यानंतर पाठ अच्या ऐवजी काय घेतलं जातं, असे वेगवेगळे रूल्स सुद्धा एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह मध्ये. त्याच्यामुळं सर्व रूल्स वगैरे पाठ करायचे आहेत. आता याबरोबर हे आपलं जे काही